धूळ सोनं करणारा चमत्कार. अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ महाराज सतत भक्तांना मार्गदर्शन करत असत. ते नेहमी म्हणत, भक्ताने भक्ती ठेवली की त्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो. एक दिवस अक्कलकोट गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव गोविंद पंत होते. तो अत्यंत धार्मिक व भक्तिशील होता, पण गरिबीमुळे त्याचे जीवन अत्यंत हालाखीचे गेले. त्याच्या घरी अन्न, वस्त्र यांची टंचाई होती. पण तरीही तो दररोज श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात असे आणि त्यांच्यावर अटळ श्रद्धा ठेवून सेवा करत असे. गोविंद पंतची पतिव्रता पत्नी सुद्धा भक्त होती. ती म्हणायची, आपण श्री स्वामी समर्थांची सेवा करतोय, एक दिवस ते आपल्यावर कृपा करतीलच. पण दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली होती. शेवटी गोविंद पंत निराश होऊन एक दिवस स्वामी समर्थांच्या चरणी गेलाच आणि रडत म्हणाला, स्वामी, आता सहन होत नाही. उपाशी राहणं सोसत नाही. कृपा करा. स्वामी समर्थ त्याच्याकडे शांतपणे पाहू लागले. त्यांनी काही क्षण डोळे मिटले आणि मग एकदम गंभीर आवाजात म्हणाले, जा, रस्त्यावर जिथे धूळ आहे तिथून एक मुठं धूळ घेऊन ये. गोविंद पंत गोंधळला, पण त्याला स्वामींच्या शब्दात श्रद्धा होती. तो लगेच रस्त्यावर गेला आणि एका कोपऱ्यावरून थोडी धूळ आपल्या उपरण्यात बांधून स्वामी महाराजांच्या चरणी आणली. स्वामी समर्थांनी ती धूळ हातात घेतली, डोळे मिटले आणि काही मंत्र पुटपुटले. आणि त्या धुळीवर त्यांनी फुंकर मारली. त्या धुळीचे आश्चर्यकारक रूपांतर झाले. ती धूळ खरंच सोनं झाली होती. सर्व उपस्थित भक्त चकित झाले. गोविंद पंतचे डोळे पाणावले. तो अक्षरशः भारावून गेला. महाराजांनी त्या सोन्याचे काही तुकडे त्याच्या हातात दिले आणि म्हणाले, हे घे. गरिबी दूर कर. पण हे लक्षात ठेव, धनाने अहंकार वाढवू नको. भक्ती, नम्रता आणि सेवा हाच खरा मार्ग आहे. त्या दिवशीपासून गोविंद पंतचे जीवन बदलले. त्याने योग्य प्रकारे त्या सोन्याचा उपयोग केला. घर चालू लागले. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो अधिक भक्तिमार्गी झाला आणि अजून निष्ठेने स्वामींची सेवा करू लागला. या चमत्काराचा अर्थ. श्री स्वामी समर्थांचा हा चमत्कार केवळ एखाद्याच्या गरिबीचे निरसन करणारा नव्हता, तर त्यामागे एक गूढ संदेशही होता. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्ती, विवेक आणि आत्मोन्नतीचा उद्देश असतो. गोविंद पंतच्या शुद्ध भावनेला आणि अटळ श्रद्धेला उत्तर देताना स्वामींनी दाखवलेला चमत्कार भक्तांमध्ये विश्वास जागवतो की परमेश्वराच्या दारी कधीच निराशा नसते. स्वामी समर्थ कायम सांगत असत, विश्वास ठेवा, चिंता करू नका. त्यांच्या चमत्कारांमध्ये भौतिक समाधानाबरोबरच आत्मिक उन्नतीचा मार्ग दडलेला असतो. अशा असंख्य प्रसंगांमधून त्यांची दैवी सत्ता आणि भक्तांवरची करुणा प्रकट होत असते. निष्कर्ष. श्री स्वामी समर्थ महाराजांचा धूळ सोनं करणारा हा चमत्कार केवळ एक रहस्यमय घटना नव्हती, तर ती त्यांच्या दैवी सामर्थ्याची प्रचिती देणारी होती. भक्तांच्या निष्ठेला उत्तर देणाऱ्या या योगी पुरुषांनी सर्वसामान्य जनतेसाठी भक्ती आणि विश्वासाचा मार्ग उघडला. त्यांच्या चमत्कारांतून आपल्याला कळते की संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो. आजही श्री स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावर भक्तांच्या मनात श्रद्धा, शांतता आणि विश्वास जागा होतो. त्यांचे चमत्कार म्हणजे भक्तांच्या हृदयातील विश्वासाचा आरसा आहे. असा होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अद्भुत चमत्कार. जय जय स्वामी समर्थ.